प्रत्येक प्राइस रेंज मध्ये फक्त गेमिंगच किंवा फक्त परफॉर्मन्स तुम्हाला बघून चालत नाही. ह्या प्राइस रेंज मध्ये तुमचा चांगला फोन पाहिजे. जरा चांगला तुम्ही जर का परफॉर्मन्स जरा बेटर चिपसेट एक स्टेप वरती दिली ना तर तुमचे जी ग्रोथ आहे ती अजून एक नेक्स्ट लेवलला जाईल. म्हणजे जर का मी हा फोन इकडनं पाडला, मित्रांनो 2024च्या बद्दल सांगायचं झालं तर एक स्मार्टफोन ब्रँड माझ्या हिशोबाने स्टँड आउट होतो. म्हणजे फक्त स्टँड आउटच होत नाही पण त्यांची ग्रोथ जर का बघितली ना इट इज नेक्स्ट लेवल. मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की 2023 मध्ये मोटरोला ऑगस्ट 2024 मध्ये जे रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की 180% त्यांची ग्रोथ झाली. आणि त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की मोटरोलाने काही डिसिजन फार चांगले घेतलेले आहेत. काही फोन्स जे लॉन्च केले ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. आणि प्रत्येक प्राइस कॅटेगरीमध्ये त्यांनी एक तरी असा फोन लॉन्च केलाय जो टॉप 3 प्रत्येक गोष्टीत बघायला गेलं तर टॉप 3 मध्ये येतोच. जर का मी ओव्हरऑल सांगायचं झालं ना तर मोटरोलाचे फोन्स असं नाहीये की फारच चांगले परफॉर्मन्स वाले